केस तर जामच ड्राय आणि फ्रीज झालेत आणि गरमीमध्ये अजूनच वाट लागते. सो आज मी शेअर करणार आहे माझं वीकेंड ऑइलिंग रुटीन, जे तुम्हाला नक्की काम येईल आणि तुमचे केस पण स्मूथ आणि शायनी होतील. सो बेसिकली मी कुठलं मार्केटचं ऑइल वापरत नाही, हा फक्त बेस ऑइलसाठी वापरतो. मी माझं ऑइल स्वतः घरी बनवतो. तो आणि तुम्ही मार्केटचं तुम्हाला सूट होईल ते ऑइल वापरू शकता, असं काही तुम्हाला घरीच बनवलं पाहिजे. सगळे ऑइल मोस्टली सारखे असतात आणि त्याचं ऑइलिंगचं बेसिकली एकच काम आहे की केस हायड्रेटेड ठेवणं. सो माझी जी ऑइलिंगची रेसिपी आहे ते मी ऑलरेडी चॅनलवर दिलेली आहे, सो तुम्ही ते चेकआउट करू शकता. आणि ऑइलिंग कधी पण मी करण्याआधी तेल थोडं गरम करून घेतो. आणि जर का तुमचे केस जास्त लांब असतील, म्हणजे लेंथ जर का अगदीच जास्त आहे, तुम्हाला बेसिकली पहिली गुंता काढून घ्यायची आहे. कारण का जर का तुम्ही गुंतांमध्ये ऑइलिंग लावलं, तुमचे केस हेअर ब्रेकेज व्हायला जास्त चान्स असतो. सो त्यासाठी तुम्ही कुठला पण व्हाईट टूथड कोम यूज करू शकता. तुम्ही आयदर प्लॅस्टिक किंवा वुडन कुठला पण यूज करा. माझा वुडन कोम राहतो तुटलाय सध्या, त्यामुळे मी प्लॅस्टिक यूज करतोय. सो मी तशा ऑलरेडी केस तर ब्रशिंग करून घेतलंय, तर असं काही जास्ती गरज नाही आहे. पण तरी कसं तुम्ही ब्रशिंग केलं त्यामुळे स्कॅल्प तुमचा ॲक्टिवेट होतो, तुमचं ब्लड सर्क्युलेशन बूस्ट होतं आणि त्यामुळे ऑइल जरा बेटर ॲब्झॉर्ब होतं. आणि ऑइलिंग तुम्हाला शॉवरच्या 1-2 तास आधीच करायला पाहिजे, म्हणजे शक्यतो. कारण का तुम्ही रात्रभर ठेवलं तर एक तर ते तुमच्या उशीच्या कवराला लागतं, त्यामुळे उशीचा कवर खराब होतं, ती एक वेगळाच सीन असतो तो. आणि सेकंडली तुमचे पोर्स क्लॉग होऊ शकतात चेहऱ्याचे, कारण का ऑइल पुन्हा चेहऱ्यावर ड्रिप होतं त्याच्यामुळे. सो इट्स बेटर की तुम्ही शॉवरच्या 1 तास आधी किंवा मॅक्स 2 तास आधी करा. सो या ऑलरेडी केस तर मी ऑलरेडी विंचरून घेतलेले, सो इट्स ऑलरेडी सॉर्टेड. सो आता आपण करूया ऑइलिंग. सो हे ऑइल ऑलरेडी मी वॉर्म करून घेतलंय थोडं. आणि ऑइल कधी पण तुम्ही डायरेक्टली स्कॅल्पवर टाकू नका, सेक्शन वाईज लावा. तुम्ही जर का स्कॅल्पचं पार्टिशन केलं, हेअर पार्टिशन केलं, तर त्याच्यामध्ये असं जरा सेक्शन वाईज ऑइलिंग करा. आणि ऑइलिंग करताना कधी पण आपल्याला नेल्स नाही वापरायचे. मसाज करताना आपल्या फिंगरच्या टिप्सने ऑइलिंग करायचं आहे, किंवा तुम्ही रादर हेड मसाज करायचं आहे. कारण का फिंगर नेल्स जर का तुमचे जास्त मोठे असतील किंवा जास्त शार्प असतील तर स्कॅल्पला इरिटेशन होऊ शकतं, स्क्रॅचेस होऊ शकतात. सो इट्स ऑलवेज बेटर की तुम्ही नेहमी फिंगर टिप्स वापरा. आणि ऑइल पण एकदम असं जास्ती गरम नाही करायचं आहे, थोडं ल्यूकवॉर्म केलं प्रॉब्ली 10 सेकंड जर का मायक्रोवेव्हमध्ये करता येतात, एक 10-12 सेकंड्स इज इनफ. किंवा तुम्ही ल्यूकवॉर्म नाही केलं तरी चालेल, इट्स कम्प्लिटली अप टू यू. आणि आता गरमीमध्ये ऑब्व्हियसली हेवी ऑइल्स नाही वापरायचे आपल्याला, लाईट वेट ऑइल वापरायचे. किंवा नॉर्मल ऑइल तुम्ही वापरताय ते थोडं कमी प्रमाणात वापरा. कारण का गरमीमध्ये पहिलंच एक तर आपली स्कॅल्प जाम ऑइली असतो आणि जाम घाम येतो, त्यावर आपल्याला हेवी ऑइलिंग नाही करायचं आहे. आणि ऑलवेज यू कॅन स्विच टू बेटर ऑप्शन्स लाईक रोजमेरी ऑइल आहे, किंवा सेसमी ऑइल आहे, किंवा ब्लॅक सीड ऑइल आहे. किंवा तुम्ही एकदा घरी बनवायचं असेल तर माझी रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती आहे. सो अँड दॅट इज लाईक बेस्ट फॉर हेअरफॉल, कंट्रोलिंग हेअरफॉल, हेअर थिनिंग. आणि जर का रिसिडिंग हेअरलाईन आहे तर ॲटलिस्ट ती कंट्रोल करायला तरी मदत करत ते. आणि इट्स ऑल मेड ऑफ नॅचरल इन्ग्रेडियंट्स. मी तुम्हाला बाहेरून सकाळी जास्ती विकत आणण्याची गरज नाही आहे. ऑब्व्हियसली रोजमेरी आपल्याला बाहेरून लागेल विकत आणायला, ड्राईड रोजमेरी. किंवा जर का तुम्हाला ड्राईड रोजमेरीचं ऑप्शन नसेल, सो यू कॅन डायरेक्टली गो विथ द एसेन्शियल रोजमेरी ऑइल, जे इझिली अवेलेबल आहे सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती. सो आपलं तर ऑइल लावून झालेलं आहे. नाव कम्स द सेकंड पार्ट, थोडंसं हलकंसं मसाज. मसाजला पण आपल्याला फक्त फिंगर टिप्स वापरायचे आहेत, नेल्स नाही वापरायचे आहेत. आणि घाबरू नका, ऑइलिंग करताना सगळ्यांचेच केस थोडेफार गळतात आणि तुटतात, कारण का जे आपले वीक हेअर असतात ते निघतात बाहेर. त्यामुळे इट्स कम्प्लिटली फाईन की आपले काही लोकांना वाटतं की अरे ऑइलिंग करताना माझे भरपूर केस गळत आहेत, पण ॲक्च्युली ते केस गळत नाही आहेत. इट्स जस्ट अ वीक हेअर दॅट इज फॉलिंग ऑफ. आणि आपले ऑन अन ॲव्हरेज प्रत्येका नॉर्मल माणसाचे 80 to 100 स्ट्रँड्स हेअर स्ट्रँड्स रोज गळतात, त्यामुळे दॅट इज कम्प्लिटली फाईन.
हेअर लॉस किंवा हेअर फॉल तुम्हाला अगदीच टेन्शन घ्यायची गोष्ट असते जेव्हा आपल्याकडे अगदीच भरभरून हेअरफॉल होतो आणि कुठला बॉल्ड पॅचेस आपल्या दिसायला चालू होत आहेत. सो दॅट इज अ टाइम की आपल्याला नाही, आपल्याला खरंच सिव्हिअर हेअरफॉल आहे. थोडंफार हेअर गळणं इट्स लाईक कम्प्लिटली फाईन. बॉडी आपली शेड करतेच, कारण का हेअर सायकल असतं बेसिकली. त्याच्या 4 स्टेजेस मी डिवाइड असतो, त्यामुळे हेअर शेडिंग पण इज वन ऑफ द पार्ट ऑफ द सायकल. त्यामुळेच कम्प्लिटली फाईन की थोडेफार आपले केस गळत आहेत, तर मग ते ठीक आहे. असं कोणीच जगात माणूस नसेल जिवंत की त्याचे केस गळत नाहीत. पण केस गळणं इट्स लाईक रेग्युलर थिंग. अगदी एक्सेसिव्ह हेअरफॉल होणं किंवा हेअर लॉस होणं, जेणेकरून आपले बॉल्ड पॅचेस आहेत किंवा आपली हेअरलाईन जास्तच अगदी मागे गेली आहे, सो दॅन दॅट इज अ कन्सर्न. थोडंफार हेअरफॉल होणं, केस गळती होणं, दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल. शॉवरमध्ये म्हणजे शॅम्पू करताना, हेअर ब्रशिंग करताना किंवा हेअर ऑइलिंग करताना थोडेफार तर केस गळतात सगळ्यांचे. तर त्यात काय एवढं अगदी टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण जेवढं तुम्ही टेन्शन घ्याल, जेवढा तुम्ही स्ट्रेस घ्याल, तर तुमचे केस जास्ती गळणार तेवढेच. आपलं ऑइल लावून झालेलं आहे. ऑइल नंतर मी कधीच कोम्बिंग करत नाही, फक्त आपले जे केस आहेत हातात ते जरा आपण असे काढून घेऊया. सो नाव कम्स द सेकंड पार्ट, दॅट इज अ स्कॅल्प मसाज. सो स्कॅल्प मसाज आपल्याला नेहमी रोटेशनमध्ये फिरवायचा आहे, की आपल्याला हलकंसं प्रेशर देऊन आणि कधी पण ड्रॅग नाही करायचं, आपल्याला उचलून आपल्याकडे दुसरीकडे ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला स्कॅल्प मसाज तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नाही घ्यायचं आहे किंवा सध्या नसेल आणि तुम्ही नंतर ऑर्डर करणार असाल, देन ऑलवेज यू कॅन यूज युअर फिंगर्स. फिंगर्स आर द बेस्ट. सो फिंगर्सनी पण आपल्याला ते रोटेशनमध्येच करायचं आहे. आणि उलट फिंगर्सने आपला जास्त एरिया कव्हर होतो, स्कॅल्प मसाजनी फक्त टार्गेटेड एरिया कव्हर होतो. सो दोघांचे प्रोज आणि कॉन्स आहेतच. मी तर स्कॅल्प मसाज आणि फिंगर्स दोन्ही वापरतो. आणि जस्ट रिलॅक्स युअर माइंड, युअर स्कॅल्प. आणि आपला स्कॅल्प असं लूज झाला पाहिजे. म्हणजे असं काही काही लोकांना स्कॅल्प जाम टाईट असतो, म्हणजे आपला लिटरली स्कॅल्प हल्ला पाहिजे बघा. यू कॅन जस्ट सी द स्कॅल्प मुव्हिंग. सो दॅट इज अ टाईप साइन ऑफ अ लूज स्कॅल्प, विच इज ग्रेट फॉर हेअर ग्रोथ. आणि तुमचा स्कॅल्प हेल्दी पण आहे त्या हिशोबाने. काही काहींचा स्कॅल्प एकदमच ड्राय असतो प्लस जाम टाईट असतो, सो दॅट इज नॉट अ गुड थिंग. गरम तो जामच होतोय. सो हे आपलं झालं आता ऑइलिंग करून. आता मी ठेवणार हे 1 तास. आणि इट्स ऑलवेज बेटर की आपण नॉर्मल हेअर बँड लावू शकतो जर मी केस लांब असतील, आणि तो फक्त असं लूज लावायचा, जेणेकरून केस पुढे येणार. सो आता आपल्याला ऑइल तसंही 1 तास ठेवायचं आहे. सो आपण तो पण फेस मास्क लावून घेऊया. सो मी यूज करतोय सध्या हे इन्स्टंट ब्राईटनिंग फेस मास्क, जे आहे बेला विटाचं आहे. स्पॉन्सर्ड नाही आहे. मला ह्याचं टेक्स्चर अगदी आवडतं, कारण का एक तर एवढा जास्त काही स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स नाही आहे. मला काहीतरी फ्रॅग्रन्सवाले प्रोडक्ट जास्त आवडत नाहीत. आणि एक तर स्किनला माझ्या सूट होत आहे, मी इरिटेशन नाही करत, स्टिंग नाही करत बेसिकली डोळ्यांना. तर फार सारे मास्क मार्केटमध्ये असे एवढे सगळे स्ट्रॉंग इन्ग्रेडियंट्स असतात की लिटरली लावल्यावर डोळे झोंबायला लागतात. सो हे बेस्ट आहे. आणि याचं टेक्स्चर मस्त क्रीमी आहे. सो आपण हे लावून घेऊया. आणि तरी आपलं 1 तास टाइमपास करायचंच आहे, सो माइट ॲज वेल आपण फेसचं पण काळजी घेऊया तोपर्यंत. आणि कधी पण मान स्किप करू नका. तुम्ही कुठलंही प्रोडक्ट फेसला लावता, भले ते सनस्क्रीन असो, मॉइश्चरायझर किंवा काही पण, मान कधी निग्लेक्ट करू नका, पुढे पण आणि मागे पण. आणि मुलांना स्पेसिफिकली कानाच्या आणि आपल्या बियर्डच्या मध्ये जी गॅप असते ती पण मिस करू नका. आता 1 तास टाइमपास करू.
सो द शॉवर इज डन आणि केस भरपूर स्मूथ वाटतात, म्हणजे ड्राय रफ वाढवते ते बऱ्यापैकी स्मूथ झालेत. सो ऑब्विसली ऑइलिंग केल्यानंतर आपल्याला डबल वॉश करायला लागतो. फर्स्ट असतो क्लेन्झिंग शॅम्पू अँड सेकंड इज द हायड्रेटिंग किंवा मॉइश्चरायझिंग शॅम्पू अँड दॅट शुड बी फॉलोड बाय अ कंडिशनर ॲज वेल. आणि तो फेस मास्क फक्त 15 मिनिट किंवा 20 मिनिट मॅक्स ठेवायचा होता. तो मी पहिलाच वॉश केला आणि द स्किन लुक्स क्वाईट सॉफ्ट. एवढा काय ब्राईट तर नाही वाटत मला, पण हा मे बी वन शेड ब्राईट, म्हणजे डिपेंड्स की तुम्ही किती टाइम झालाय किंवा कसं काय, हाऊ युअर स्किन रिॲक्ट्स. बट या डेफिनेटली वर्थ अ ट्राय, यू कॅन गिव्ह इट अ ट्राय ऑन दॅट मास्क ॲज वेल. सो या हे रुटीन फॉलो करा ऑइलिंगचं आणि बघा तुम्हाला कसा डिफरन्स दिसतो. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.